नमस्कार. 2026मध्ये टी-ई-टी देऊ पाहणाऱ्या सर्वांचं जे काही टी-ई-टीचा पेपर आहे, मग ते पेपर 1 असो किंवा पेपर 2 असो, यामध्ये बालमानसशास्त्र हा विषय आज आपण बघणार आहोत. ऑलरेडी बालमानसशास्त्राची जी सीरीज आहे, ती सीरीज आपण सुरू केलेली आहे आणि ही जी सीरीज आहे, ती तुम्ही जर संपूर्णपणे जर बघितलं, तर नक्की तुम्हाला बालमानसशास्त्रामध्ये 30 पैकी 25 पेक्षा कमी कोणत्याही परिस्थितीत गुण भेटूच शकत नाही. आता तुम्ही असं सुद्धा विचाराल, की गुरुजी तुम्ही फक्त बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र शिकवता. नाही, आम्ही सर्वच्या सर्वच शिकवूया. मग ते तुमच्या भाषा असतील, भाषा 1 असेल, भाषा 2 असेल. जर तुम्ही पेपर 1 वाले असाल तर गणित आणि परिसर अभ्यास असेल. जर तुम्ही पेपर 2 वाले असाल तर सामाजिक शास्त्र असेल किंवा गणित विज्ञान असेल. सर्वच्या सर्व जे काही तुम्हाला व्हिडिओज आहेत, ते तुम्हाला हे ओ-टी सर देतील. त्यामुळे सुरुवातीलाच एक विनंती आहे. विनंती म्हणजे जर तुम्ही हा व्हिडिओ जर मोबाईलवर बघत असाल, तर मोबाईलच्या स्क्रीनला आडवी करा, जेणेकरून तुम्हाला सर्वचे सर्व जे काही जे लिहिलेले प्रश्न आहेत ते व्यवस्थित दिसतील आणि सोबतच ओ-टी सरसुद्धा काय दिसतील, व्यवस्थित दिसतील. दुसरी गोष्ट असं आहे, की जर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल, तर आत्ताच तुम्ही काय करायचं, सबस्क्राईब करून ठेवायचं. कारण की आत्तापासून तर जून महिन्यापर्यंत आम्ही तुम्हाला प्रत्येक नवीन विषयाच्या ज्या काही व्हिडिओज आहेत ते उपलब्ध करून देऊ आणि ते तुम्हाला नोटिफिकेशन कधी येईल, जर तुम्ही सबस्क्राईब केले तर नोटिफिकेशन येईल. तर चला आपण काय करूया, सुरुवात करूया. ऑलरेडी हा जो आपला जो भाग आहे, हा भाग 2 आहे. या अगोदर भाग 1 तुम्ही बघू शकता किंवा तुम्ही आमच्या चॅनलला जर तुम्ही व्हिजिट केली तर प्लेलिस्टमध्ये जायचं आणि तिथं सी-ई-टी किंवा टी-ई-टी हा जी प्लेलिस्ट आहे त्यामध्ये तुम्हाला आम्ही मागच्या 3 वर्षापासून शिकवतो. सर्वचे सर्वच व्हिडिओज तुम्हाला तिथं बघायला मिळतील. पण जर तुम्ही 2026साठी जर तयारी करत असाल, तर कालचा व्हिडिओ नक्की बघायचा, जेणेकरून तुम्हाला अजून चांगली आयडिया येईल. पण मला एवढी खात्री आहे, की हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला, तर तुम्हाला बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र याची भीती मुळीच राहणार नाही आणि चांगल्यात चांगले तुम्ही गुण घेऊ शकता. तर चला आपण काय करूया, व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न दिलेला आहे. हां ताई, जर तुम्ही काय करत असाल, काही लोकांनी स्वयंपाक करत असाल, तर तुम्ही काय करायचं, आपला मोबाईल टांगून ठेवून द्यायचे आणि फक्त ओ-टी सरांना ऐकत राहायचं. तुम्ही समजा योगा करत असाल, काहीच करत असाल, काहीही करा, अंघोळ करताना नाही हां. तर तर तुम्ही काहीही करत असाल तरी तुम्ही काय करू शकता, जस्ट मोबाईल रेकॉर्डेड मोबाईल व्हिडिओ आहे हा, मोबाईल बाजूला ठेवायचा आणि आपलं काम करता करता सुद्धा तुम्ही बघू शकता. कारण की आम्हाला माहीत आहे तुम्ही अर्धे लोक तर काय असतील, शिक्षक किंवा शिक्षिका असतील, तुमच्याकडे वेळ अपुरी असते. तर त्याला ठीक आहे, आपण काय करूया, प्रश्नांना सुरुवात करूया. आजही आपण एकूण 30 प्रश्न घेणार आहोत. का 30? कारण की 30 गुणांचे काय येतात, प्रश्न विचारतात आणि 30 असतात. तर पहिला इथं प्रश्न दिलेला आहे, आपण बघून घेऊया. तुम्हाला समजा आवाजामध्ये काही कमी जास्तपणा वाटत असेल तर तुम्ही कमेंट्स करून सांगू शकता. पहिला प्रश्न दिलेला आहे, स्त्री व पुरुषांच्या मिलनाच्या वेळी जेव्हा स्त्री आणि पुरुषाचे काय होतं, मिलन होतो, त्यावेळी रिकामी जागा लैंगिक गुणसूत्राचा संयोग झाल्यास मुलाचा जन्म होतो. आता मी तुम्हाला मागचा व्हिडिओ बघा का म्हणतो, कारण की एकूण किती गुणसूत्र आहेत, त्याच्या जोड्या किती आहेत, हे सर्व आपण व्हिडिओमध्ये एक मध्ये घेतलं आहे. पण इथं आपल्याला प्रश्न थोडासा वेगळा विचारलेला आहे. काय विचारलं आहे, की स्त्री आणि पुरुषांचे जेव्हा मिलन होईल तेव्हा कोणत्या लैंगिक गुणसूत्राचा संयोग झाल्यास मुलाचा जन्म होतो. इथं काय विचारलेलं आहे, मुलाचा जन्म केव्हा होतो. तर साहजिकच गोष्ट आहे की जेव्हा स्त्री आणि पुरुषाचे लैंगिक गुणसूत्र मिळतील तेव्हा काय होईल, मुलाचा किंवा मुलीचा जन्म होईल. पण मुलांचा केव्हा होतो, तर जेव्हा स्त्री आणि पुरुषाचे क्ष आणि य, क्ष आणि य, ज्याला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो, एक्स आणि वाय म्हणतो, हे गुणसूत्र जर मिळाले तर काय होते, मुलाचा जन्म होते. मग तुम्हाला सांगून देतो, कधी कधी असंही विचारू शकतो, मुलीचा जन्म केव्हा होतो. त्याचंही उत्तर आपण इथंच, असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर काय येईल, की जेव्हा क्ष आणि क्ष, क्ष आणि क्ष म्हणजे जो तिसरा पर्याय हा कशासाठी आहे, मुलीच्या जन्मासाठी आहे. म्हणजे एक्स आणि एक्स असे जर दोन्हीचे जे गुणसूत्र मिळाले तर मात्र काय होईल, काय होईल, मुलीचा जन्म होईल. ठीक आहे, समजलं. त्यानंतर आपण पुढला बघूया. खालीलपैकी अध्यापनाचा स्तर कोणता, खालीलपैकी अध्यापनाचा स्तर कोणता. फक्त
प्रश्न वाचून घेणे आणि त्याचे 4 ऑप्शन सांगणे आणि 4 पैकी कोणता बरोबर आहे हेच प्रत्येक प्रश्नामध्ये सांगणे सफिशियंट होणार नाही. तर आता इथं अध्यापनाचे स्तर कोणता आहे म्हणते, अध्यापनाचा स्तर विचारलाय. तिथं पहिला स्तर दिलेला आहे परावर्तन स्तर, दुसरा आहे आंतरक्रिया स्तर, तिसरा आहे प्रक्षेपण स्तर आणि चौथा आहे संकलन स्तर. आता याच्यामध्ये प्रत्येक स्तराविषयी आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. तर परावर्तन स्तर आपण कोणाला म्हणूया, की जेव्हा गुरुजीने शिकवले म्हणजे शिक्षकाने शिकवले किंवा शिक्षिकेने शिकवले, तेव्हा मुलं स्वतःवरून काय करू शकतात, विचार करू शकतात. त्यांच्या मनात जे प्रश्न येतील ते प्रश्न विचारू शकतात आणि सोबतच त्या विषयावर स्वतःचे मत सुद्धा बनवू शकतात. त्या स्तराला आपण काय म्हणतो, परावर्तन स्तर असे म्हणतो. समजलं का? तुम्ही कमेंट सुद्धा करू शकता. ठीक आहे, कमेंट्स करू शकता म्हणजे लाईव्ह तर नाहीच आहे. तुम्ही काय करायचं, चला मला मेसेज टाईप करायचा, असं कसं आहे गुरुजी, कमेंट्स करायचे. चला ठीक आहे. तर परावर्तन स्तर म्हणजे काय, जेव्हा शिक्षक त्याला शिकवतो तेव्हा त्यांची विचारशक्ती वाढते, ते स्वतःवरून विचार करू शकतात, स्वतः प्रश्न विचारतात आणि स्वतःचे त्या विषयावर मत सुद्धा तयार करतात. त्याला आपण म्हणतो परावर्तन स्तर. त्याच्यानंतर दुसरा स्तर दिलेला आहे आंतरक्रिया स्तर. आता आंतरक्रिया स्तर म्हणजे काय, जेव्हा शिक्षक आणि विद्यार्थी एकमेकांशी काय करतात, चर्चा करतात आणि प्रश्नोत्तरांची देवाणघेवाण होते, त्याला काय म्हणतो, आंतरक्रिया स्तर असे म्हणतात. तिसरा आहे प्रक्षेपण स्तर. आता प्रक्षेपण स्तर म्हणजे काय, तर यामध्ये काय सांगतो की शिक्षकाचा उद्देश आहे की माहिती सांगणे आणि विद्यार्थी ती काय करतील, पाठांतर करून ठेवतील. समजला? शिक्षक माहिती सांगतील आणि विद्यार्थी ती माहिती काय करतील, पाठांतर करतील. या पद्धतीला काय म्हणतो आपण, प्रक्षेपण स्तर असे म्हणतो. तर याच्यामध्ये अध्यापनाचे स्तर कोणता आहे, याच्यामध्ये प्रक्षेपण तर मला सध्या बरोबर वाटत नाही. आपण परावर्तन आणि आंतरक्रियाविषयी नंतर काय करूया, डिसिजन घेऊया. चला ठीक आहे. आता संकलन स्तर म्हणजे काय, तर संकलन स्तर म्हणजे काय, जेव्हा शिक्षक एखादी माहिती सांगतो तर ती माहिती फक्त विद्यार्थी काय करतात, पाठांतरच करून घेतात. हा कोणता स्तर झाला, प्रक्षेपण स्तर. पण पाठांतर करण्यासाठी समजूनही घेतात. हा स्तर कोणता झाला, संकलन स्तर झाला. तर ही सुद्धा प्रत्येक विद्यार्थ्यावर लागू होत नाही. मग आता परावर्तन की आंतरक्रिया, तर यामध्ये सर्वात चांगला स्तर कोणता आहे, परावर्तन. हा अध्यापनाचा काय आहे, स्तर आहे, ज्याच्यामध्ये विद्यार्थी काय करतात, स्वतः विचार करतात, स्वतः करून प्रश्न विचारतात आणि स्वतःचे मत सुद्धा ते काय करतात, तयार करतात किंवा बनवतात. म्हणून याच्या बरोबर पर्याय काय येईल, पर्याय क्रमांक 1 येईल. त्यानंतर पुढला प्रश्न आपण बघूया की भारतीय शिक्षण प्रणाली, जी भारतातली जी काही शिक्षण प्रणाली आहे ती काय करते. तर इथं 4 ऑप्शन दिलेले आहेत. पहिला, विद्यार्थ्यांना जीवन जगण्यासाठी तयार करते. ठीक आहे. विद्यार्थ्यांना रोजगार मिळवण्यासाठी तयार करते. हा तर बिलकुल बरोबर नाही आहे. सर्वच विद्यार्थी फक्त रोजगार मिळवण्यासाठीच शिक्षण घेत नाही. तर भारतीय शिक्षण प्रणालीचा हा मात्र उद्देश होऊच शकत नाही. तिसरा, विद्यार्थ्यांना व्यावसायिक विषयांसाठी तयार करते. सर्वच विद्यार्थ्यांना नाही, हे सुद्धा होऊ शकत नाही. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी तयार करते. आता भारतीय शिक्षण प्रणाली ही परीक्षेसाठी तयार करते आपण सुरुवातीला म्हणू शकत होतो, पण इथं बरोबर उत्तर काय येईल, विद्यार्थ्यांना जीवन जगण्यासाठी काय करते, तयार करते. सुरुवातीला काय होती, परीक्षेसाठी तयार करत होती. ठीक आहे. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. चौथा प्रश्न आहे आपला आणि प्रश्न काय दिलेला आहे की एका विद्यार्थ्याला मार्गदर्शन करण्यासाठी एका शिक्षकाला रिकामी जागा माहीत करून घेणे आवश्यक आहे. आता एका शिक्षकाला म्हणजे जो काही चांगला शिक्षक आहे किंवा चांगली शिक्षिका आहे, त्या शिक्षकाला एखाद्या विद्यार्थ्याला मार्गदर्शन करायचे आहे, तर त्याला काय माहीत करून घ्यायचं आहे, कशाबद्दल, विद्यार्थ्याबद्दल. तर इथं दिलेलं आहे विद्यार्थ्यांच्या अडचणी माहीत करून घेणे आवश्यक आहे. बरोबर आहे. एका शिक्षकाला विद्यार्थ्यांच्या सर्व अडचणी माहीत असणे आवश्यक आहे, तेव्हाच तो त्याला काय करू शकतो, मार्गदर्शन करू शकतो.
विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्व कसे आहे हे त्याला माहीत असणे आवश्यक आहे, हे सुद्धा बरोबर आहे. विद्यार्थ्याच्या घरचे वातावरण कसे आहे हे सुद्धा आवश्यक असते. म्हणूनच तर आपण काय करतो, गृहभेट देतो की नाही. जे काही शिक्षक शिक्षिका आहेत त्यांना गृहभेट ही आवश्यक केलेली आहे, कारण की त्याच्या घरचे वातावरण कसे आहे हे सुद्धा आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. म्हणजे उत्तर काय होईल, वरील सर्व. तर एका विद्यार्थ्याला मार्गदर्शन करण्यासाठी विद्यार्थ्याच्या अडचणी माहीत पाहिजे आपल्याला, विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्व सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे, त्याच्या घरच्या काय अडचणी आहेत ते सुद्धा आपल्याला माहीत असणे अगदी आवश्यक होऊन जाते. तेव्हा आपण त्याला काय करू शकतो, व्यवस्थित मार्गदर्शन करू शकतो. थोडंसं चांगलं वाटत असेल, चांगलाच वाटेल. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, खूप चांगला वाटेल. ठीक आहे. आणि याच्यामध्ये काही ट्रिक्स पण असतील त्या सुद्धा सांगूया आपण. त्यानंतर पुढला प्रश्न दिलेला आहे, एक शिक्षक विद्यार्थ्यांना रिकामी जागा काय करतो, प्रेरित करतो. रिकामी जागा काय करतो, प्रेरित करतो. आता प्रेरित करतो तर कशाद्वारे प्रेरित करेल, तर पहिला दिलेला आहे विद्यार्थ्यांना पुरस्कार किंवा बक्षीस देऊन, जर चांगलं काम केलं असेल पुरस्कार आणि बक्षीस देऊन. ठीक आहे. योग्य मार्गदर्शन देऊन, हे सुद्धा बरोबर आहे. उदाहरणे देऊन, हा तेवढा काही चांगला बरोबर वाटत नाही. वर्गात फक्त भाषण देऊन नाही, भाषणाने पोट भरते का जी, नाही. तर दोन पैकी आता अगदी योग्य कोणतं आहे, कारण की बघा जी 4 ऑप्शन असतात ते 4 ऑप्शनमध्ये 2-3 तुम्हाला योग्यच वाटतील, पण यापैकी सर्वात योग्य कोणता आहे तो आहे, तर एक शिक्षक विद्यार्थ्यांना प्रेरित करतो. तर काय करून, पुरस्कार आणि बक्षीस देऊन. हा त्याच्या काय होईल, बरोबर उत्तर होईल. त्याच्यानंतर अध्ययन क्षेत्रामध्ये बाल विकासाची व्याख्या कशी केलेली आहे. अध्यापन जे क्षेत्र आहे, जे आपलं काही अध्यापनशास्त्र शिकतो ना आपण, बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र, तर या अध्यापन क्षेत्रामध्ये बाल विकासाची व्याख्या कशी केलेली आहे, तर मानवीय सामर्थ्यामध्ये परिवर्तनाचे परीक्षण करणे म्हणजे काय होय, बाल विकास होय. त्यानंतर जीवनाच्या संधीच्या वेळी व्यवहाराची व्याख्या शोधणे म्हणजे बाल विकास होय. तिसरा इथं काय दिलेलं आहे, चौथा ऑप्शन पूर्ण दिसत नाहीये, थोडासा वर करतो. चला ठीक आहे, इथपर्यंत आपण. त्यानंतर तिसरं दिलेलं आहे, बालकांची प्रौढ व ज्येष्ठ नागरिकांसोबत तुलना करणे म्हणजे काय होय, बालविकास होय. हा तिसरा तर बिलकुल बरोबर नाही आहे जी. त्यानंतर कोणत्याही बालकांच्या ज्ञानात्मक, सामाजिक व इतर सामर्थ्याच्या क्रमिक विकासाला उत्तरदायित्व होय. हा काय होईल, बाल विकासाची बरोबर व्याख्या होईल, है ना. बालकांच्या ज्ञानात्मक विकास व्हायला पाहिजे, सामाजिक आणि त्याचे जे काही इतर जे सामर्थ्य आहेत त्यांचे सुद्धा विकास व्हायला पाहिजे, पण कसा, स्टेप बाय स्टेप. म्हणून इथं कोणता शब्द दिलेला आहे, क्रमिक हा शब्द वापरलेला आहे. तर हीच काय होईल, बाल विकासाची खरी व्याख्या होईल. पर्याय क्रमांक 4 आपला काय होईल, बरोबर उत्तर येईल. त्यानंतर पुढला प्रश्न आपण बघूया, शाळेतील विद्यार्थ्यांना कशा प्रकारे अभिप्रेरित करणे योग्य आहे. आता इथं प्रश्नच समजायला पाहिजे, शाळेतील विद्यार्थ्यांना कशा प्रकारे शाळेतील म्हणजे शाळेमधल्या विद्यार्थ्यांना, तेही बरोबर आहे, कशा प्रकारे तेही बरोबर आहे. अभिप्रेरित करणे म्हणजे काय, बरोबर आहे की नाही. आता अभिप्रेरित करणे म्हणजे काय, तर विद्यार्थ्यांमध्ये काम करण्याची, कार्य करण्याची इच्छा निर्माण करणे, कोणामध्येही कार्य करण्याची किंवा काम करण्याची इच्छा निर्माण करणे, त्याला आपण काय म्हणतो, अभिप्रेरित करणे असे म्हणतो. तर कशाद्वारे, निवडलेल्या अध्ययनाद्वारे का, प्रासंगिक अध्ययनाद्वारे का, सखोल अध्ययनाद्वारे का, की पाठांतराद्वारे. तर पाठांतर तर आहेच नाही. आता याच्यामध्ये निवडलेल्या अध्ययनाद्वारे की प्रासंगिक अध्ययनाद्वारे की सखोल अध्ययनाद्वारे, तर याचं उत्तर काय येईल, सखोल अध्ययनाद्वारे आपण शाळेतील विद्यार्थ्यांना अभिप्रेरित करण्याचे काय होईल, योग्य होईल. त्यानंतर पुढला प्रश्न आपण बघूया की अध्ययनाच्या प्रक्रियेमध्ये अभिप्रेरण काय असते. शिकणाऱ्या स्मृतीला तीव्र करते. दुसरा, नवीन अध्ययनाला जुन्या अध्ययनापासून वेगळी करते. एक दिशीय रूपाने विचार करण्याचे शिकणाऱ्यांना स्पष्ट करणे. एक दिशीय म्हणजे एकाच, वन वे ज्याला आपण म्हणतो, तसा विचार करण्याचे शिकणाऱ्यांना काय करते, स्पष्ट करते. आणि चौथा दिलेला आहे, नवीन शिकणाऱ्यामध्ये अध्ययनाची रुची निर्माण करते. तुम्ही सर्व
याचं जर उत्तर जर गेस केला आणि सर्व जे पर्याय तुम्ही वाचले तर चौथा जो आहे हा अभिप्रेरण व्यवस्थित प्रकार देतो. कोणता? नवीन शिकणाऱ्यामध्ये अध्ययनाची रुची निर्माण करते. त्यानंतर पुढला आपण प्रश्न बघूया की किंडरगार्टन ज्याला म्हणतो आपण, या शिक्षण प्रणालीचे प्रतिपादन रिकामी जागाने केले. किंडरगार्टन रे, नर्सरी KG1 KG2 सॉरी तुम्ही अरे म्हणून दिला. काय आहे वर्गामध्ये अरे म्हणायची मला आपल्याला सवय असते शिक्षक लोकांना. चला ठीक आहे. तर किंडरगार्टन म्हणजे त्याला आपण म्हणतो बालवाटिका वगैरे म्हणतो. तर या शिक्षण प्रणालीच्या प्रतिपादन कोणी केलंय? आता याला समजण्याची काही गरज नाहीये, याला पाठांतरच करावं लागेल आणि याच्या बरोबर उत्तर काय येईल? फ्रोबेल. किंडरगार्टन या शिक्षण प्रणालीचे प्रतिपादन कोणी केलेलं आहे? फ्रोबेल यांनी केलेलं आहे. पाठांतर करून टाकायचं. पुढला प्रश्न आपण बघूया की तुम्हाला असे दिसून आले की एक बालक हा बुद्धिमान आहे. कुठला? तुमच्या वर्गातला. तुम्ही शिक्षक आहात ना, तर तुम्हाला असं दिसून आलं की एक काही जो बालक असेल XYZ कोणता असू शकतो, रामागोमा तिमा कोणताही असू शकतो, तो अतिशय बुद्धिमान आहे. तर तुम्ही काय कराल? त्याबाबत संतुष्ट असाल. वा वा वा, एक तरी चांगला आहे जी. दुसरा, त्याला अतिरिक्त गृहपाठ देणार नाही. अरे हा तर चांगलाच आहे, याला गृहपाठ देण्याची काय गरज आहे? असं होत नाही. गृहपाठ सर्वांना आपण सारखाच देतो. तो अधिक प्रगती करू शकेल अशा दिशेने मार्गदर्शन करून प्रेरित कराल. हा बरोबर वाटत आहे. चौथा सुद्धा बघून घेऊया. त्याच्या पालकांना त्याच्या बुद्धिमत्तेची माहिती द्याल. आता तो जेव्हा वर्गात बुद्धिमान आहे तर त्याच्या घरी सुद्धा तो चांगलाच दिसत असेल ना, त्याच्या पालकांना माहीत असते ना. म्हणजे सर्वात चांगला पर्याय कोणता आहे? पर्याय क्रमांक 3. त्यानंतर खालीलपैकी सकारात्मक शिक्षा, सकारात्मक ज्याला आपण काय म्हणतो पॉझिटिव्ह एज्युकेशन म्हणतो, ॲक्च्युली एज्युकेशन नाही जी, तो एड्युकेशन आहे. चला ठीक आहे. तर खालीलपैकी सकारात्मक शिक्षेचे उदाहरण कोणते आहे? ठीक आहे ना. शिक्षा दोन्ही प्रकारे होऊ शकते. ठीक आहे. पण सकारात्मक काय होईल? मित्रांद्वारे उपहास केला तर त्याच्यामध्ये सकारात्मक बदल होतील. मित्रांबरोबर वेळ वाया घालवला तर सकारात्मक. आता वेळ वाया घालवणे हा कधीच सकारात्मक होत नाही. सतत दुखावणे बंद करणे, त्याला पुन्हा पुन्हा दुखावणे बंद करणे हे आहे. आणि वरील सर्व. आता दुसरा नाही आहे म्हणजे वरील सर्व तर होऊच शकत नाही. आता मित्रांद्वारे उपहास बरोबर आहे की सतत दुखावणे बंद करणे? आपल्याला माहीत आहे जेव्हा मित्र आपला उपहास करतात तेव्हा आपल्याला काहीतरी चांगलं करण्याचे काय होते? स्फूर्ती येते. दुसऱ्याने जर उपहास केला तर आपण निगेटिव्हिटी येते, पण मित्रांद्वारे जर उपहास झाला तर सकारात्मक शिक्षा असते. म्हणून पर्याय क्रमांक 1 त्याच्या काय होईल? बरोबर होईल. आणि सतत दुखावणे बंद करते शिक्षा पण नाही आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 याचे काय होईल? बरोबर उत्तर होईल. त्यानंतर आपण दुसरा प्रश्न बघूया. दुसरा प्रश्न काय दिलेला आहे की दुर्बल बालकांसाठी शिक्षणाची तरतूद रिकामी जागाद्वारे होऊ शकते. कशाद्वारे होऊ शकते? दुर्बल बालक आहे, दुर्बल. सर्वसमावेशक शिक्षणाद्वारे का? मुख्य प्रवाहात समाविष्ट करून का? एकीकरण करून का? की यापैकी काही नाही? आता यापैकी काही नाही तर होऊच शकत नाही. मग 3 पैकी काय होईल? तर जे काही दुर्बल बालक आहेत त्याच्या शिक्षणाची तरतूद कशी व्हायला पाहिजे? सर्वसमावेशक शिक्षणाद्वारेच होऊ शकते. म्हणजे पर्याय क्रमांक 1 त्याच्या बरोबर उत्तर असेल. त्यानंतर जे काही आपण इव्हॅल्युएशन करतो, मूल्यांकन करतो, त्याचा उद्देश काय आहे? आपल्या इव्हॅल्युएशनचा किंवा मूल्यांकनाचा उद्देश काय आहे ते आपल्याला इथं विचारलेलं आहे. बघूया आपण. बालकांना मंद गतीने व तीव्र किंवा शीघ्र गतीने शिकणारे असे संबोधित करणे. अरे तू बुद्धू आहे, तू हुशार आहे म्हणून का त्याचं मूल्यांकन करायचं का? नाही, असा शिक्षक म्हणूच शकत नाही. नवीन शिक्षण पद्धतीत ते मान्य नाही. ज्या बालकांना उपचारात्मक शिक्षणाची आवश्यकता आहे त्यांना ओळखणे त्याच्यासाठी का? ठीक आहे, सध्या याला आपण होल्डवर ठेवूया. तिसरा, अध्ययनातील अडथळे व समस्या क्षेत्रांचा शोध घेणे याच्यासाठी का? याला पण आपण होल्डवर ठेवूया. चौथा आपण बघूया, उत्पादक जीवन जगण्यासाठी. आता उत्पादक जीवन म्हणजे काय? चांगलं जीवन जगण्यासाठी शिक्षणाने त्यांना कोणत्या स्तरापर्यंत तयार केले आहे याचा अभिप्राय घेण्यासाठी आपण काय करतो? मूल्यांकन करतो. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हा सर्वात चांगला मूल्यांकनाचा काय आहे? उद्देश आहे. त्यानंतर पुढला प्रश्न बघूया. ज्या प्रक्रियेत व्यक्ती प्रत्यक्ष अनुभवाद्वारे न शिकता प्रत्यक्ष अनुभव घेऊन ते शिकत नाही, तर
दुसऱ्या व्यक्तीच्या व्यवहारातून शिकतो त्याला काय म्हणतो? त्याला सामाजिक अध्ययन म्हणतो का? त्याला अनुबंध म्हणतो का? त्याला प्रायोगिक अध्ययन म्हणतो का? त्याला आकस्मिक अध्ययन म्हणतो का? तर इथं प्रायोगिक अध्ययन आणि आकस्मिक अध्ययन हे मुळीच होणार नाही. मग दुसऱ्या व्यक्तीच्या व्यवहारातून शिकतो हा काय झालं? सामाजिक अध्ययनाचा भाग झाला. म्हणून पर्याय क्रमांक 1 याच्या काय होईल? उत्तर येईल. त्यानंतर पुढला प्रश्न आपण बघूया. पुढला प्रश्न काय दिलेला आहे की ज्या इच्छा पूर्ण होत नाही त्यांची साठवण खालीलपैकी कोठे होते? कोठे होते? ज्या इच्छा पूर्ण होत नाही किंवा आता ज्या इच्छा पूर्ण होत नाही त्यांची साठवण होते का? नाही, ज्या इच्छा पूर्ण होते त्यांची सुद्धा साठवण होते. अरे बरं आपण बघा ना, जेव्हा आपण काय करतो मेमोरीज बघतो, भूतकाळ बघतो, तर आपल्याला सर्वच गोष्टी माहीत होतात. तर कुठं होते, कोठे होते? आपला महत्त्वाचा पॉईंट आहे की ज्या आपल्या काही आठवणी आहेत, ज्या साठवणी आहेत, ज्या आठवणी जिथलं साठवण झालेली आहे है ना, त्या कोठे स्टोअर होतात? तर पहिला आहे ईडी, दुसरा आहे अहंकारामध्ये, तिसरा आहे सर्वोच्च आणि अहंकारामध्ये, चौथा आहे ईड म्हणजे आयडी आणि अहंकारामध्ये. आता इथे ईड म्हणजे आयडी आहे, ईड नाही वाचायचं, आयडी. आता तुम्हाला सांगतो आयडी काय आहे? तर इन्स्टिंक्ट डिझायर, ज्याला आपण काय म्हणतो? इन्स्टिंक्टचा अर्थ काय होतो? जन्मजात प्रवृत्ती. इन्स्टिंक्टचा अर्थ काय होतो? जन्मजात प्रवृत्ती आणि डिझायरचा अर्थ होतो इच्छा. याचा बरोबर उत्तर काय येईल? इन्स्टिंक्ट डिझायरमध्ये म्हणजे जन्मजात प्रवृत्तीच्या ज्या काही इच्छा असतात तिथं होतो. म्हणून पर्याय क्रमांक 1 याचा बरोबर उत्तर होईल. तुम्ही पुस्तकात सुद्धा वाचू शकतो, पण पुस्तकांचा अर्थ कोण समजवून देईल? ओटी गुरुजी आहे, कुठं जायची गरज नाही. ठीक आहे, पुढला प्रश्न बघूया आपण. व्यक्तीचे अध्ययन खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत घडून येते? व्यक्तीचे जर अध्ययन करायचे असेल कोणत्या परिस्थितीत घडते? 4 परिस्थिती दिलेल्या आहेत. पहिला नैसर्गिक वातावरणात, दुसरा नियंत्रित वातावरणात, तिसरा पर्यवेक्षित वातावरणात आणि चौथा नैसर्गिक तसेच नियंत्रित वातावरणात. याचा जो काही बरोबर उत्तर आहे तर व्यक्तीचा जो अध्ययन आहे हा नैसर्गिक आणि नियंत्रित वातावरणात होतो. आता नैसर्गिक आणि नियंत्रित दोन्ही कुठे दिलेले आहेत? गुरुजी 4 मध्ये दिलेले आहेत जी, म्हणजे पर्याय क्रमांक 4 याचा काय होईल? बरोबर उत्तर होईल. त्यानंतर वर्गातील शिक्षक मानसशास्त्रीय बाजू हे उत्कृष्टरित्या हाताळू शकतात. म्हणजे वर्गामध्ये 4 लोक गेले, त्यापैकी विद्यार्थ्यांची मानसशास्त्रीय बाजू योग्य पद्धतीने कोण हाताळू शकतो? आता ते 4 लोक कोण कोण आहेत? पहिला आहे वर्ग शिक्षक गेले, दुसरा विषय शिक्षक गेले, वर्ग शिक्षक क्लास टीचर ज्याला म्हणतो आपण, विषय शिक्षक सब्जेक्ट टीचर गेले, तुमचे प्राचार्य गेले जर तुमच्या काय असेल 8 ते 12 वाली शाळा असेल, आणि समजा 1 ते 8 ची शाळा असेल तर, किंवा 1 ते 10 ची शाळा असेल तर मुख्याध्यापक गेले. तर सर्वात चांगली मानसशास्त्रीय बाजू कोण हाताळू शकतील? तर सर्वांच्या उत्तर आता एक कसं होतील? कोण सांगा? वर्ग शिक्षक. कारण की वर्ग शिक्षक हे जास्त त्यांच्या संपर्कामध्ये असतात. वर्ग शिक्षकाला पहिला पिरियड देतो, जास्त जे विषय देतो आपण, जास्त त्यांच्या मुलांसोबत राहतात, तर तेच काय करतील? मानसशास्त्रीय बाजू अगदी चांगल्या प्रकारे हाताळू शकतात. कोणाच्या कंपॅरिझनमध्ये? विषय शिक्षक किंवा प्राचार्य किंवा मुख्याध्यापकांच्या कंपॅरिझनमध्ये. चला ठीक आहे, पुढला प्रश्न आपण बघूया की प्रत्येक व्यक्तीच्या अंगी असणाऱ्या काही सुप्त क्षमता लक्षात घेऊन त्याचा विकास करणे म्हणजे काय? प्रत्येक व्यक्तीच्या अंगी असणारे काही सुप्त जे गुण आहेत ना, हिडन टॅलेंट जे आहे ते लक्षात घेऊन त्याचा विकास करणे, याला आपण काय म्हणतो? याला परीक्षा म्हणतो का, शिक्षण म्हणतो का, मूल्यमापन म्हणतो का, की मुक्त शिक्षण म्हणतो? तर काय होईल? त्याला आपण काय म्हणूया? शिक्षण म्हणूया. काय म्हणूया? शिक्षण म्हणूया. कारण की मुक्त शिक्षण आणि परीक्षा हे तर अगोदरच कपले, कोणीच करणार नाही असं, कारण की गुरुजी लोक आपण सर्व. तर मूल्यमापन सुद्धा होणार नाही, त्याला आपण काय म्हणूया? शिक्षण म्हणूया. त्याला आपण मूल्यमापन म्हणणार नाही. ठीक आहे. त्यानंतर पुढला आपण प्रश्न बघूया की पुढीलपैकी कोणते घटक प्रभावी अध्ययनास विशेषत्वाने हातभार लावतात? इफेक्टिव्ह टीचिंगसाठी आपल्याला कोणते घटक पाहिजे? तर अध्ययनाची प्रेरणा असायला पाहिजे. अध्ययनाची काय असायला पाहिजे? प्रेरणा असायला पाहिजे. हे बरोबर वाटते. संस्थेकडे उपलब्ध असणारी निधी, याच्यासाठी
प्रभावी अध्ययनाच्या आणि निधीचा काही संबंध नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरा, अध्यापकाला उपलब्ध असणारी अंतर्गत संरचना हे आवश्यक आहे. अध्यापकासाठी उपलब्ध अंतर्गत संरचना आवश्यक आहे. आणि चौथा, अध्ययनार्थ्याचा सक्रिय सहभाग हे सुद्धा आवश्यक आहे. म्हणजे पहिला आवश्यक आहे, तिसरा आवश्यक आहे, चौथा आवश्यक आहे, असं कुठं लिहिलं आहे जी? पर्याय क्रमांक 2 मध्ये लिहिलेला आहे. तो आपला काय होईल? उत्तर होईल. त्यानंतर पुढला आपण प्रश्न घेऊया. पुढला प्रश्न काय म्हणतो की अध्यापन म्हणजे काय, म्हणजे टीचिंग म्हणजे काय. बघूया आपण अध्यापन म्हणजे काय. तर अद्ययावत माहितीची देवाणघेवाण करणे. अरे बापरे, माहितीच देतो, तो तसा झाला, तो तसा झाला. ठीक आहे, होल्डवर ठेवूया आपण याला. पाठांतर आणि माहितीची पुनरुक्ती यास प्रोत्साहन देणे. कालचा आला, उद्याला ओरल घ्या, पाठांतर करा, पाठांतर करा, पाठांतर करा आणि दररोज तेच करणं म्हणजे काय होय? अध्यापन होय. होल्डवर ठेवूया, पण आता बरोबर वाटतच नाही. चांगल्या वाचन व लेखन कौशल्याचा विकास म्हणजे अध्यापन होय. अरे अध्यापन म्हटलेलं आहे, तरी पण होल्डवर ठेवूया. अध्ययनाला अनुकूल परिस्थिती निर्माण करणे. लक्ष द्या ताई, अध्यापन म्हणजे काय? तर जो काही अध्ययन करतो, अध्ययन कोण करतो? विद्यार्थी करतो. तर त्या विद्यार्थ्यांसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करणे हेच आमचं काम आहे आणि त्यालाच आम्ही काय म्हणतो? अध्यापन म्हणतो. तर अध्यापन म्हणजे काय होईल? अध्ययनाला अनुकूल परिस्थिती निर्माण करणे. पर्याय क्रमांक 4 याच्या बरोबर उत्तर असेल. त्यानंतर पुढला प्रश्न आपण बघूया की चला ठीक आहे. पुढला प्रश्न काय आहे की मुक्त, सार्वत्रिक व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची तरतूद कशामध्ये आहे? तर इथं दिलेलं आहे, भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत अधिकारामध्ये आहे का? त्याच्यानंतर भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत कर्तव्यामध्ये आहे का? भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत तत्वामध्ये आहे का? की भारत सरकारच्या शिक्षण कायद्यामध्ये आहे? आता सांगा बरं, जी मुक्त शिक्षण आणि तोच सार्वत्रिक शिक्षण आणि सक्तीचे शिक्षण हे कुठं सांगितलेलं आहे? हे कुठं सांगितलेलं आहे? तर आपल्या भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत तत्वामध्ये सांगितलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 याच्या बरोबर उत्तर होईल. त्यानंतर पुढला प्रश्न आपण बघूया की रिकामी जागा या शिक्षण प्रक्रियेतील पायरीत शिक्षकाची भूमिका मित्राची व मार्गदर्शनाची असते. आता शिक्षण प्रक्रियेच्या वेगवेगळ्या पायरी आहेत, बरोबर आहे की नाही? पूर्व प्राथमिक शिक्षण, प्राथमिक शिक्षण, बरोबर आहे, माध्यमिक शिक्षण, उच्च माध्यमिक शिक्षण. तर अशा कोणत्या पायरीमध्ये आपली म्हणजे शिक्षकाची भूमिका ही कशाची असेल? मित्राची आणि मार्गदर्शकाची असेल. तर प्राथमिक शिक्षणामध्ये का, माध्यमिक शिक्षणामध्ये का, उच्च माध्यमिक शिक्षणामध्ये का, की वरील सर्वांमध्ये? तर माध्यमिक शिक्षणामध्ये जनरली आपली भूमिका कशी असते? मित्राची आणि मार्गदर्शकाची असते. म्हणून पर्याय क्रमांक 2 याचं काय होईल? बरोबर उत्तर होईल. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, तुम्हाला जर वाटत असेल की गुरुजी तुम्ही खूप जास्त स्पष्टीकरण देता जी, तर कमेंट्स करायचे, आपण कमी स्पष्टीकरण करूया, म्हणजे आपला व्हिडिओ पण लहान बनेल. तुम्हाला जर वाटते की नाही गुरुजी अजून जास्त स्पष्टीकरण द्या, तसं सुद्धा कमेंट्स करायचे. आपण काय करूया? 4ही मुद्द्यांबद्दल अजून सखोल चर्चा करूया. आणि तुम्हाला जर वाटत असेल की गुरुजी हाच बरोबर आहे जी, तर तसं सांगायचं, असंच शिकवा. चला ठीक आहे. पुढला प्रश्न बघूया. 4-5 प्रश्न बाकी आहेत आपले. रिकामी जागा काळात पाठांतर हे फायदेशीर ठरते. पाठांतर कोणत्या स्टेपमध्ये, कोणत्या स्टेजमध्ये फायदेशीर ठरते? अध्ययनाच्या सुरुवातीलाच का, अध्ययनाच्या शेवटी का, अध्ययनाच्या सुरुवातीला आणि शेवटच्या टप्प्यामध्ये का, आणि संपूर्ण अध्ययनाच्या प्रक्रियेमध्ये का? तर कधीही पाठांतर कधी योग्य ठरेल? तर अध्ययनाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये पाठांतर हे फायदेशीर ठरते. ठीक आहे. त्याच्या अगोदर आपल्याला काय करावं लागेल? समजूनच घ्यावं लागेल. ठीक आहे. त्यानंतर वर्गात जेवढे विद्यार्थी कमी असतील तेवढे चांगले. कारण आता लक्ष द्यायचं, आपण तर असा विचार करत नाही, कारण की वर्गात जेवढे विद्यार्थी कमी असले काय होईल जी? आम्ही एक्सेस होऊया ना जी. पण समजा इथं एक पॉझिटिव्ह बाजू मांडलेली आहे की तुमच्या वर्गात समजा कमी विद्यार्थी आहेत, तर त्याचा इफेक्ट चांगला होईल. तर का चांगला होईल असं विचारलेलं आहे. तर इथं पहिला दिलेला आहे, काय दिलेलं आहे? पहिला दिलेला आहे की अध्यापन परिणामकारक होण्यास मदत होईल. कारण की कमी विद्यार्थी असतील तर सर्वांकडे आपलं वैयक्तिक लक्ष जाईल. हा बरोबर वाटत आहे. प्रत्येकावर नियंत्रण ठेवता येते.
हा सुद्धा बरोबर वाटत आहे. प्रत्येकाच्या समस्या समजून घेता येतात, हा सुद्धा बरोबर वाटत आहे. हजेरीला कमी वेळ लागतो, स्टेशनरीची सुद्धा बचत होते ना आईजी, हा बरोबर नाही आहे. म्हणजे बरोबर काय होईल, 1 2 3 1 2 3 कुठे लिहिलं आहे जी, अजी गुरुजी 1 मध्येच तर लिहिलं आहे जी. पर्याय क्रमांक 1 आपला काय होईल, बरोबर उत्तर होईल. त्यानंतर पुढला प्रश्न आपण बघूया, सर्व विषयाचे बघूया. हां ठीक आहे. शाळेने कोणत्या बाबींवर अधिक खर्च केला पाहिजे? शाळेने समजा खर्चच करायचे झाले 4 पैकी कोणत्या बाबींवर करायला पाहिजे? परिसराचे सुशोभित करण्यावर लक्ष द्यायचं, खर्च तर करायलाच पाहिजे, पण इथं काय म्हटलेलं आहे, सर्वात अधिक खर्च कोणत्या बाबींवर करायला पाहिजे. मी असं नाही म्हणत की या बाबींवर खर्चच नाही करायला पाहिजे, पण सर्वात जास्त खर्च कोठे करायला पाहिजे? परिसराचे सुशोभीकरण करण्यावर, ग्राउंड व्यवस्थित, कंपाऊंड वॉल बनवणे, बिल्डिंगला पेंटिंग करणे वगैरे वगैरे, की शैक्षणिक समारंभावर जास्त खर्च करायला पाहिजे, की मुलांना पारितोषिक वाटण्यावर खर्च करायला पाहिजे, की ग्रंथालयामध्ये खर्च करायला पाहिजे? तर तुम्ही समजा हाळा मासाची गुरुजी असाल तर तुम्हाला उत्तर येऊन गेलं असेल, ग्रंथालयावर. कारण की जेव्हा ग्रंथालयात जास्तीत जास्त पुस्तकं असतील, विद्यार्थ्यांचे वाचन जास्त होईल, शिक्षकांचे वाचन जास्त होईल, आणि त्याचा फायदा काय होईल, विद्यार्थ्यांना सुद्धा होईल आणि शिक्षकांना सुद्धा होईल, आणि योगायोगाने समजा विद्यार्थी घरी जर पुस्तकं घेऊन जात असतील तर पालकांना होईल, म्हणजे समाजाला सुद्धा होईल. म्हणून पर्याय क्रमांक 4 याचा काय आहे, बरोबर उत्तर राहिलं. त्यानंतर पुढला आपण प्रश्न बघूया. पुढला प्रश्न काय म्हणतो जी, की वर्गात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यात घोषित केलेले पारितोषिक हे कोणते प्रेरणेचे उदाहरण आहे? आता लक्ष द्यायचं, ऑलरेडी मी व्हिडिओ क्रमांक 1 मध्ये सर्व प्रेरणेंचं काय केलेलं आहे, स्पष्टीकरण केलेलं आहे. आता पारितोषिक देणे, एखाद्याला फर्स्ट नंबर आला म्हणून त्याला पारितोषिक देतो आपण, त्याला प्राइज देतो, तर हा कोणत्या प्रेरणेचे उदाहरण आहे? तर हा बाह्य प्रेरणेचे काय आहे, उदाहरण आहे. याला आज जास्त स्पष्टीकरण द्यायची गरज नाही. त्यानंतर तुमच्या मते वर्षातून किती वेळा पालक सभेचे आयोजन केले जाते? आता लक्ष द्यायचं, इथं काय म्हटलेलं आहे, तुमच्या मते, म्हणजे तुमच्या मत म्हणजे काय, तुम्ही कोणतंही उत्तर लिहिलं तरी आजी आमच्या मते तसंच आहे असं म्हणाल का? नाही, तो म्हणायची गोष्ट आहे भाऊ. याचा जो उत्तर आहे तोच लिहावा लागेल तुम्हाला. नाही तर तुम्ही का म्हणाल, त्यांनी काय विचारलंय, तुमच्या मते, आमच्या मत असंच आहे जी, आम्हाला का करावं ते? म्हणजे पोरं चांगले केव्हा शिकतील, तर तुम्ही असंही म्हणू शकता, आमच्या मते मुलांना रोज अंडी दिलं म्हणजे चांगले शिकतील, असं तुमच्या मत होऊ शकते, पण तो बरोबर आहे का ते तपासावं लागेल. तर इथं आपण बघूया, की तुमच्या मते वर्षातून किती वेळा पालक सभेचे आयोजन केले जाते? जर तुम्ही कामचोर शिक्षक असाल तर म्हणाल कधीच नाही पाहिजे जी, असं होईल का? नाही. तर फक्त एकदा किंवा शाळा सुरू होण्याच्या वेळी, ठीक आहे, एकदाच व्हायला पाहिजे. म्हणजे दोनदा व्हायला पाहिजे, प्रथम आणि द्वितीय सत्रामध्ये, प्रत्येकी एक वेळा, म्हणजे दोनदा व्हायला पाहिजे. दर महिन्याच्या मध्ये किमान एकदा, म्हणजे प्रत्येक महिन्याला व्हायला पाहिजे, आणि फक्त एकदाच व्हायला पाहिजे, आणि तेही केव्हा, परीक्षा सुरू होण्याच्या पूर्वी. बघा पहिला काय म्हणतो, तोही एकदाच म्हणतो, पण केव्हा, शाळा सुरू होण्याच्या वेळी, आणि हा काय म्हणतो, शाळा संपण्याच्या वेळी, जेव्हा आपण परीक्षा करतो तेव्हा. पण तुम्हाला सांगतो, नियम हा म्हणतो की पालक सभेचे आयोजन हे वर्षातून किमान दोनदा तरी व्हायला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल सर गुरुजी आमच्या शाळेत तर दरवेळेस होते जी, काहीच करायचं असलं तर सभा घ्यावी लागते. ताई ती SMC आहे. ती काय आहे, SMC आहे. आता गुरुजी हा SMC काय होती, जे बिचारे शिक्षक बनले नाही, जे शिक्षक बनले त्यांना तर माहिती आहे भाऊ SMCचा दरारा कसा राहते, बरोबर आहे की नाही. पण जे शिक्षक बनले नाही, तुम्ही बनाल ना, पोटे गुरुजीचे व्हिडिओ पाहता तर तुम्ही बनाल, तर तुम्हाला माहित आहे SMC आपण त्याला काय म्हणतो जी, सांगा ना. SMC ला आपण काय म्हणतो, शाळा व्यवस्थापन समिती. त्याला म्हणते भाऊ प्रत्येक वेळी त्यांची मंजुरी घ्यावी लागते, प्रत्येक गोष्ट त्यांच्या समोर मांडावं लागते. कधी कधी चांगलंही असते, कधी कधी वाईटही असते, ठीक आहे ना. तुम्ही ठरवा, तुम्ही शिक्षक असाल तर तुम्हाला अनुभव आला असेल चांगला किंवा वाईट. पण इथं विचारलेलं आहे पालक सभेविषयी. पालक सभा म्हणजे पालकांची सभा आणि SMCची सभा ही काय आहे, वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर दोनदा व्हायला पाहिजे, प्रथम आणि द्वितीय सत्राच्या वेळी, ठीक आहे. त्यानंतर पुढला प्रश्न बघूया, रिकामी जागा शिक्षणामध्ये प्रायोगिक पद्धतीच्या म्हणजे एक्सपेरिमेंटल मेथड कोणत्या विषयामध्ये करायला पाहिजे, अधिक चांगला आहे? विज्ञानामध्ये, अर्थशास्त्रामध्ये, गणितमध्ये, कलामध्ये. तुम्ही सर्व म्हणाल गुरुजी आमचा प्रॅक्टिकल फक्त विज्ञानाच्याच होत होता जी, बरोबर आहे, विज्ञानामध्ये तो अधिक काय आहे,
चांगला आहे. पर्याय क्रमांक 1 याच्या काय होईल, उत्तर होईल. शेवटचे 2च प्रश्न आहेत बापू. तुम्हाला जर वाटत असेल की ओटी गुरुजी आमच्यासाठी ओव्हर टाईम करतात तर काय करायचं, असं लाईक पण करायचं जी. आणि तुम्हाला जर वाटत असेल की हा वाला व्हिडिओ आमच्या मित्रापर्यंत, मैत्रिणीपर्यंत, त्या मास्तरीबाईपर्यंत जायला पाहिजे तर शेअर पण करायचं. ठीक आहे. पुढला प्रश्न घेऊया आपण. काय म्हणतो, ही शिक्षकाची सामाजिक जबाबदारी आहे. कोणती? शिक्षकाची सामाजिक जबाबदारी कोणती आहे बघूया आपण. गरिबांना आर्थिक सहायता देणे. अरे नाही जी, कोणाकोणाला, किती गरीब आहेत. उठला सुटला म्हणेल गुरुजी मी गरीबी आहे. अशिक्षितांना शिक्षित करणे ही सामाजिक जबाबदारी, बरोबर वाटते. वृद्ध व्यक्तींना जेवण देणे, नाही, तो आपला काम नाही आहे. सामाजिक कार्यक्रमासाठी देणगी देणे, हां गुरुजी पावती फाडू का जी, कितीची फाडू मास्तरीन बाई, हाही नाही आहे. म्हणजे बरोबर उत्तर काय होईल, अशिक्षितांना शिक्षित करणे. आता शेवटचं आहे, शैशवावस्था रिकामी जागा असते. ऑलरेडी व्हिडिओ नंबर 1 मध्ये पण आलेला आहे. शैशवावस्थेचा काळ कोणता, शैशवावस्थेचा काळ कोणता, तर कोणता आहे जी, कोणता आहे जी, 1 महिना ते 2 वर्ष. आपण या सर्वांचं सांगितलं होतं. बाल्यावस्था कोणती आहे ना, पूर्व बाल्यावस्था कोणती आहे, त्याच्यानंतर या सर्व काही आपण सांगितलं होतं. सध्या मी इथंच थांबतो. पुन्हा उद्याला भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. जय हिंद, जय भारत.